नमस्कार मित्रांनो, श्री गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचं पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत, आपला नेमका हेतू काय आहे, तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे का. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्री गुरुचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल. नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल हे निश्चित अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा, मनुष्य स्वरूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही. इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे. पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे. पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल अशी शिकवण गुरुचरित्रातून मिळते असे म्हटले जाते. श्री गुरुचरित्राची पारायण पद्धती, नियम आणि फलश्रुती याप्रमाणे श्री गुरुचरित्र पारायणाची आपल्याकडे मोठी परंपरा आहे. या पारायण पद्धतीचे नियम अतिशय काटेकोरपणे पाळूनच गुरुचरित्राचे अनुष्ठान करावे असे सांगितले जाते. गुरुचरित्र पारायण सप्ताह पद्धतीने प्रामुख्याने दिली आहे. यामध्ये 1 ते 7 दिवस किती आणि कोणते अध्याय वाचावेत याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. धक्काधक्कीच्या जीवनात आपल्याला सप्ताह पद्धती करणे शक्य नसले तर 3 दिवसांचे पारायण करता येते. त्यासाठीही 3 दिवसात किती आणि कोणते अध्याय वाचावेत हे सांगितलेले आहे. गुरुचरित्र वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. ओळखण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व आह्निके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व देश कालादिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे असते त्याचा उच्चार करून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थ किंवा श्री दत्तात्रेय देवता कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. यानंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. वाचनापूर्वी संध्या व 108 गायत्री मंत्रांचा जप अवश्य करावा. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व ती श्री दत्तात्रेयांना आवाहन करावे. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. देवासाठी एक पाट मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्त गुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. रोजचे वाचन झाल्यावर पोथी बंद करू नये, ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फुलं वाहून नमस्कार करावा. पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे.
वाचन शुचिर्भूत होऊन सोहळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविष्यान्न घ्यावे. हविष्यान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ खाऊ नये. पोळी, तूप, साखर घेता येते. रात्री देवाच्या सान्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असं श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतो 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते, परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे. इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बहिर्मुखी होऊन केल्यास इहलौकिक वैभव प्राप्त होते. गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाची वेगळी फलश्रुती सांगण्यात आली आहे. खरोखरच गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे. नित्य अध्याय वाचन याखेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन मनन केल्याने गुरु महाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. आपणास कधी संधी मिळाल्यास श्री गुरुचरित्र ग्रंथाचे आवर्जून पारायण करा, परंतु नियम लक्षात घेऊनच अनुष्ठान करा आणि अपार गुरुकृपा मिळवा. आपल्या सर्वांवरती श्री गुरु दत्तात्रेयांची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव लाभो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.